रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अध्याय 18। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा, पंढरी अधीशा रुक्मिणीवरा, भक्तपालका चकोर चंद्रा, प्रेम पीयूष धारका, हे दीनबंधो दीनानाथा, पुढे चालवे भक्तिसार कथा। मागील अध्यायी वैराग्यता गोपीचंदा लादली, असो पुढे आता श्रोते, अवधान द्यावे ग्रंथार्थी। गोपीचंद सोडून ग्रामाप्रती वैराग्य आचरू चालिला, मार्गे ग्रामोग्रामी जात, आहारापुरती भिक्षा मागत, पुढे मार्गे गमन करीत वाचे जप करीतसे। पडी गौड बंगाल देश उत्तम, समाचार कळला ग्रामोग्राम, की गोपीचंद राजा नरोत्तम योगी दृढनीती आचरला। गावोगावीचे सकळ जन ऐकता विवळ होती म्हणी, नेत्री अश्रुपात गाळुनी आहा आहा म्हणिताती। एक एकासी बोलती वचन, राव नव्हे होती माया पूर्ण, कन्ये समान केले पालन सकळ प्रदेशी रायाने। आता ऐसा राजा मागुती, होणार नाही पुढत पुढती, ऐसे म्हणून आरंबळती लोके गावी सकळ सकळीक। असो तो ज्या गावी जातो, त्या गावीचे लोक पुढे येत म्हणते, महाराजांनी राहावेत योग पूर्ण आचरावा। नाना पदार्थ पुढे आणती, परी तो न घे कदा नृपती, भिक्षा मागुनी आहारापुरती पुढे मार्गी जातसी। शेट सावकार मोठमोठे बोलवीत येत तया वाटे, पुन्हा परता वाघ वाटे बोलती रायासी। हे महाराजा तुम्हा विन प्रजा दिसता, हे दिन जैसी शरीर प्राणवीन निश्चेष्टित पडतसी, तैसी गती प्रजेसी झाली जरी। तुम्ही जाता मुची माऊली, तरी योग साधुनिया पुन्हा पावली, दर्शन द्यावे आम्हा ते अवश्य म्हणून नृपनाथ बोलवी तसे समजतो। ऐसे रायासी गावोगावी होत आती गुती चालावया, असे असो असे बहुत दिने राज्य स्वराज्याची सीमा ओलंघुनी गौड बंगाल देश टाकून कौल बंगाली संचरला। त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला, लोका समस्त चकचकीताती अंतरी, म्हणते गोपीचंद राया समान होणार नाही राजनंदना। हा गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा, असो कौल बंगालीचा नृपती, पौलपट्टण ग्रामी वस्ती, येथे भागीने चंपावती गोपीचंदाची नांदत असे। तिलकचंद श्वशूर नामी, महाप्रताप युद्धधर्मी, जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी, तैशाची नीती तो असे। गजवाजी अपरिमित, शिबिका नाना दिव्यर्थ, धनभंडारी अपरिमित, राजसदने भरली ती। किल्ले कोट दुर्ग विशाळू, कौल बंगाल देश सबळ, त्या देशीचा तो नृपाळ, तिलकचंद मिरवावा 1 लक्ष सहस्र लक्ष, सबळ पृतणेची असे दक्ष, परी ते पृतना नव्हे प्रत्यक्ष, काळ शत्रूचा मिरवितसे। तया गृहीती चंपावती, सासुरवासिनी परम युवती, ननंदा जावा भावाप्रती, देवा परी मानितसे। परम प्रतापी कर्जत काळ, सासू सासरे असते सबळ, ते हे वृत्तांत समजता सकळ गोपीचंदाचा समजला परी करी ते टीका, म्हणती आहारे नपुंसका, ऐसे राज्य सोडून आले का भीक मागणे वरी येले। आहा मृत्यू आला जरी जरी, भिक्षा झोळीन वचावे करी, क्षत्रिय धर्मदाय शरीरी भीक मागणे नसोची। आहा जन्मात येऊनी काय केले, शात्रकुळा दूषण लाविले, आमुचे मुखाशी काळे लाविले, पिशोण केले जन्माते। म्हणतील सोयरा तुमचा गैसा, नपुंसक झाला वेडा पिचा, वैभव टाकून या देशोदेशा भीक मागे घरोघरी, तो जन्मांताची का नाही मेला, क्षत्रिय कुळाते डाग लाविला, आता स्वमुखा दाविनी कशाला व्याघ्य दिसना मोते। ऐसे आता बहुता रीती, लोक निंदतीला माप्रती, आम्हा कैसी ती मैनावती सुत दडविला तिने आहा पुत्र देऊनी देशवटा, आपण वैसला राजपटा, जालिंदर हाती धरुणे गोमटा, भ्रष्ट केला राज्यासी। आहा सांडुनिया रत्न वाटी, हाती घेतले कैसी नरोटी, कनकटा पुण्या चिंधुटी, भाळी बांधी प्रीतीने। आहा जालंधरा कोणता निका भिकार, वाईट मिरवे लोका, हाती धरिला समोर रोडका, डोई बोडका विषाण नष्ट। ऐसियाच्या लागून आधाने घारासी लावल्या आपुल्या अग्नी, आता काळे तोंड करून जगा माझी मिरवितीसे। आहा माय नव्हे ती लाव म्हणावे, स्वसुत जिने केला गोसावी, लठ्ठ श्रमाच्या लागून पायी विघ्न आणिले राज्यात। आता कोण तिचा बाप उभा राहिला बलाढ्य भूप, राज्य हरोणी खटाटोप देशो दडे लागेल की,
ऐसिये वल्गला बहुतरीती एकमेका स्वमुखे करीती ते ऐकून या चंपावती क्षीण चित्ती होत असे. मनीच्या मनी आठवणी गुण बंधूसाठी करी रुदन नंदावा जाना विशाळ बाण हृदया लागी खोंचिती मनती भावाने उजेड केला कीर्तिध्वज उभारिला राज्य साडून हात केला उडवितो लोकासी मायबंधूने दिवटा लाविला तेही लोकी उजेड केला त उजेडाईचा उरला हेही करील तैसेची आहा मायती हो रांड जगे ओढविले भांड आता जगे काळे तोंड करून या मिरवते जायचे दुःखाचे देते न घाव हृदय खेचुन्या करते ठाव बोलणे होतसे शस्त्रगौरव दुःख विषमारापरी येरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामवृंद पौल पट्टणी येऊन शुद्ध पाणवती बैसला हस्ते काढून शिंगे नाद वाचे सांगत हरी गोविंद परी स्वरूपा माझे प्रतापरुंद झाकला तो जाईना हस्ते काढून या शिंगेनाद वाचे सांगत हरे गोविंद परी स्वरूपा माझे प्रतापवृंद झाकला तो जाईना की अर्कावरी अर्भ आले वरी तेज तयाचे नाही बुडाले की मृगमदा ते गुंडाळले सुवास वेष्टिल्या राहिना देवी तो पानात पाणवथ्या ते विराजत ते तो परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातल्या त्यांनी येतीची देखिला नयनी देखताची राव ओळखल्या चिन्नी मग त्या तैशाची परतुनी राजसदनापै गेल्या सहराया सकळासी वृत्तांत सांगती त्या युवतीसी की गोपीचंद पाणवथ्यासी येऊन या वैसलायशे वृत्तांत राय ऐकून मग चित्ती झाला क्षीण मणिमुखासी काळे लावून आमच्या गाविका आला परी लोकात करिला आमची अपकीर्त संचोरोनी पटणात भीक मागेल गृही लोक म्हणते अमुक्याचा अमुक घरोघरी मागतो भीक काळे करून आमचे मुख जाईल मग पुढारा अहो आहार राया ऐसे करणे होते रिकास या आलासी येते स्वदेशेच्या चोरून या गुप्त भीक मागवी सुखारी सकळ राजसदनीची मानसे वेडपणे बोलते त्यास तिलकचंद येऊनी समया त्या समयास गृह मनुष्या सांगत असे म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध परी जगात आपुले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल तरी आता पांचारुण अश्वशाळेत ठेवा आणून तेथे तया घालून भोजन बोळवावे येथून ऐसे सांगून रूपे सर्वाला राव सभास्थानी गेला येरीकडे परिचारिकेला पाठविले बोलावू परिचारिका जाऊन यात येत म्हणते महाराजा नृपनाथ बोलविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटचे राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैसी भगिनी ताई माई घर घर बाप घर घर आई भरला असे विश्वाते परी आता असो चंपावंती बोलवी तसे आम्हा प्रति तरी भेटून या ती युवती पुढे मार्ग क्रमावा ऐसे म्हणून या परिचारिका सहित चालता झाला नृपनाथ परिचारिका पश्चिमद्वारात त्यासी घेऊन जातात अश्वशाळे माझी नेऊन बैसविला राजनंदन परिचारिका म्हणते ते धाडून देऊ चंपावती ते तुम्ही बैसला तैसेची बैसावे भेटेसी येतील येथे सर्व ऐसा परिचारिका दावून भाव सदना माझे संचरला सकळांशी सांगितला वृत्तांत केराव बैसला अश्वशाळेत मग राजकांतेने त्वरित अन्नपात्र भरिले तरुणपणाचे जोगे पात्र भरून परिचारिके करी शीघ्र होपून धाडी ती झाली नितंबीन अश्वशाळेत तत्वता तव ती परिचारिका घेऊन या अन्न अश्वशाळे आली लगबग करून म्हणे महाराजा भोजनान्न पाठविले तुम्हासी ते पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे करा भोजन झाली या भेटी कारण चंपावती येईल की राव विचार करी मानसी आहा आदर आहे संपत्तीसी व्याही विहिनी खायासी संपत्तीसी मिळताती तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास शत्रू मित्र सुख दुःखास समान लेखावे तरी मानापमान उभे राहते हे प्रपंचाची मिरवे कोटी तरी ऐसी आदी कष्टी आपण कशास व्हावे हो मान अपमान दोन्ही समान पाळितात योगी जन ऐसे परिलक्षुण्या मन भोजनाते बैसले मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवितसे तरी अन्न ब्रह्म
अन्न ब्रह्म धिक्कारुण मग कैसे पहावे सुख संपन्न ऐसा विचार करून भोजना ते वैसला एरीकडे आता पुरात स्त्रिया निघोने गवाक्ष द्वारात निज दृष्टीने पाहते नृपालात नेत्री दीक्षा पाहती मग एकेकी बोलती वचन आहा हे काय निर्लज्जपण स्वैरी या घरी अश्वशाळेत बैसून भोजन करीतो करंटा एक म्हणती चंपावती स वेगे आणावे या ठायास ऐकुनी ननंदेने त्वरेत धाव घालिती तिच्यापाशी घेतली तिच्यापाशी हस्ती धरुणी चंपावतीसी वेगे मेळ्यानिले निघू तेसी मग हस्त उचलून या ती असी राया ते दावित्या जाहल्या तीस घेवाने शेजारासी तीस घेऊन या शेजारासी पाहती गवाक्ष द्वारासी परी बोलती कु अक्षरासी कुच्छळ वाणी करोनिया म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला मानापमान कैसा त्याला तस्कार सम येऊन या बैसला अश्वशाळे माझारी आहा जळो जळो याचे जिने केवढे वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवान श्वाना समान घरोघरी मनवित होता प्रजानाथ काय मिळाले अधिक यात भणंगा समान दिसे आम्हात तैसे तस्कर दरियेला परी जैसे तैसे असो कैसे कासया आला स्वैरे गृहासो येऊन या बैसला अश्वशाळेस भोजन करीतून निर्लज्जो ऐसे नाना परी युवती कीटक शब्दे वाखणिती ते ऐकून या चंपावती परमदुःखी झालीसे प्रथमची चंपावती गोरटी बंधुते पाहता निज दृष्टी परव झाली होती कष्टी दुःख तयाचे पावनी तयावरी नंदता जावा पिशून दुःखलेशी बोलती वचन परी शब्द नसती देवान हृदया माझे खडतरती तेणे करून या विवळ झाली पश्चात्तापे परमतापली मगस्ती मंडळ सोडून वहिली सदना आली आपुल्या येता झाले जीवित्व उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर करी कवळूनी क्षणे उदर फोडिती झाली बाळाने खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडण्या बाहेर येत क्षणेची झाला प्राणरहित सदनी रक्त मिरविले एरीकडे अश्वशाळेत परिचारिकेसी म्हणे रूपानात भेटवी माते चंपावती चल जाऊ दे आम्हासी येरी म्हणती त्या शुभाननी चंपावती सासुरवासिनी त्यावरी अश्वशाळे लागुनी कैसा येथ येईल परी आता असो कैसे तुम्ही वस्तीच असा या रात्रीस आम्ही सांगून चंपावतीस गुप्त वेशे आणू की ऐसे ऐकून राये वचन म्हणे राही नाजची दिन तरी आतची दावून श्रुत करावे तीयशी अवश्य म्हणून या शुभाननी आताची सांगोती लागून रात्री माझे येऊ घेऊन या भेटी लागी महाराजा ऐसे बोलून त्या युवती पाहत्या झाल्या चंपावती तव खंजीर खोपोनी पोटी महिवरी पडलीसे ते पाहुण्या शब्द कल्लोळी धावता झाली स्त्री मंडळी गत प्राण पाता बाळी एकची कुल्लाळ माजविला रुधिराचे तळे साचले जठरावगे बाहेर पडले ते पाहुण्या युवती वाहिले शंकरवनी करिता ते सासू सासरे भावे धीर पती नंद जावा चाकोर म्हणती बंधू करिता साचार उदार झाली चंपावती मग बोलू नये तिची बोलती म्हणती अदम मंदमती कोणाकडून या क्षिती दृष्ट नष्ट भ्रष्ट आला आपल्या सदनी अग्नी लाविला शेवटी लावावया येथे आला तरी त्या बाहेर आला मुख पाहू नकाहू एक म्हणती तया करे चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करुणी बोलावा तिच्या संगी ऐसे नाना तर्क कुतर्क करुणी मारिती हंबरडा हाक एकची कल्लोळ करती सगळी हा म्हणून कोणी हंबरडा हाणती बळे कोणी पिटती वक्षस्थळी कोणी म्हणे आपाटी तिची भाळे मूर्छागत पडिताती कोणी आठवणी रडती गुण कोणी रडताची चांगुलपण कोणी म्हणती दैवहीन भ्रतार असे याच्या कोणी म्हणत या ब्रुवान चंपावती होती उत्तम निज बंधूचे क्लेश पाहून तिथले प्राण लज्जेने एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुण संपत्ती मृगनयनी जैशी असते स्त्रिया माझे मिरवितसे एक म्हणते सदा आनंदी असून पाहत होते हास्य उदन सदा हर्षित असे गमना हस्ती जेवी पुरतणेचा एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवे जे वितरणे एक म्हणे ओ शुभानने किती मृदूस कोकिळा एक म्हणती सासुरवासू असतानाही झाली उदास ईश्वर तुल्य मानुनी पुरुषास शुश्रूषा करी वडिलांची ऐसे म्हणून या आक्रंदती अवघे एकची कोल्हाळ करती तो नाद अश्वशाळे प्रति अकस्मात आदळला अश्वशाळे गौडनाथ
अश्वरक्ष कालागी पुसत एवढा कोल्हाळ का सदनात झाला आहे कळेना परी तो सर्व ठाई बोबाट झाला आहे गावात प्रविष्ट की भावा करिता ते कष्ट जीवित्वा ते दवडिले ते अश्वरक्षकाशी होता श्रवण पुसता सांगती वर्तमान म्हणती नाथा जीव राणीने बंधू कारणे दिदला रूप म्हणे रे कवन राणी कोण बंधू कवनस्थानी ये म्हणती ऐकेल काने चंपावती राणी ती तिचा बंधू झाला पिसा सोडून गेला राज मांदुसा म्हणून वरोणी दुःखलेशा जीवित्व त्यागिले रांडकीने येरू म्हणे बंधू कोण ते म्हणती त्रिलोक नंदन गोपीचंद ऐसे नाम जगा माझे मिरवते ऐसे ऐकून या रूपानात नैनी लोटल्या स्वरूपात चित्ती म्हणे गोबाई घात मजेसाठी का केला मग चंपावतीची आठवून गुण गोपीचंद मोहे करे हृदन आहा मजेसाठी दिला प्राण हे अनुचित झाले हो तरी आता मही वरती माझी झाली अपकीर्ती अनेक सोयरे दुःख चित्ते मानतील बवस मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिले प्राण हे दुःखा होईल कारण विसर पडणार नाही की ऐसा विचार करी चित्तांत परिनयनी लोटले अश्रुपात एरीकडे संस्कारासी प्रेत चितामही चालिले गोपीचंद ही प्रेत पाहून करीत चालिला सवे हृदन परिचित वेदिले कल्प करून अपकीर्ती अवगी झाली तरी आता सो कैसी उठवावे स्वभगिनीसी आणि चमत्कार स्वैर्यासी दाखवावा प्रतापे तो आम्ही जोग घेतले म्हणून ऋण समान मानिले आणि तरी नाथपंताचे प्रताप करणे निज दृष्टी दावावी जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्षे हेरिता तो जावाये जीवित्व हरुणी प्रताप महे गाजविला तयाने की वक्र अष्टावाळ ब्राह्मण कुरूप म्हणून या केले होळन परी त्याने प्रताप दावून विप्रमुक्त केला पै की वामन रूप सदासान बळीचे मानिले तृणासमान परी आपुला प्रताप दावून पाताल भुवनी मिरविला की अगस्तीचा देह लहान अर्णव मानिला तृण परे केशव म्हणता नारायण आचमनाते उरला नसे की उदय तरुपोटी लहान एकादशी गोरडे परी मृदू मान्या नसान दृष्टी पाहता मृत्यूवर्यला तो दक्ष ग्रीव राक्षसपाळ तृणतुल्य मानिला अनिल बाळ परी सकळ लंकेचा झाला काळ एकदांची जाळीली तन्याये आम्हा येथ झाले मान सन्मान रहित तरी आता याते नाथ पंत निज दृष्टी दाखवावा मग सहज स्थितीचे सवे स्मशान वटी गेले राय प्रेता निकट उभा राहे उभा राहून बोलत असे म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका दहन श्री गुरु जालिंदर येथ आणून चंपावती उठवीन की आम्हा मी येथे समय असता वाया जात असे भगिनी आता मग व्यर्थ आचरुणी नाथपंता सार्थक नाही मिरविले की पहा मातोळ कुळ आस्तिके रक्षिले तपोबळ ते युवती निर्मळ चंपावती उठवीन मी की अहिरणी गुंतता हिरकणी काढे तया सत्वरा देवी येथे भगिनी सुंदरा चंपावती उठवेन मी की मोहरासवे सूत सगुण कदापि नवे भस्म देवी येथे सुम धूम चंपावती उठवेन मी ऐसे बोलो सकळा कारणे परी अविश्वासी सकळ जन म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईना केवाळख्या रुखा लागे पाला आला ऐसा नाही ऐकला हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असे गोपीचंद म्हणे बोलतो सत्यो परी मम गुरुचे प्रताप कृत्यो वर्ण करिता सरस्वतीचे वाचा पूर्ण मिरवितसे जेने कानिपाचे अर्था लागून सकळ देव आणिले अवनी आणिले परी पूर्णपणे वृक्षा लागी गोविले सध्या पहारे मम प्रताप करणे एकादश वर्षे गर्ती अवनी अश्वविष्टेत राहिला म्हणे प्रताप वर्णुके होता धरी धैर्य धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन श्री जालिंदरा येथे आणून उठविन भगिनीसी परीन ऐकता अविश्वासी शुभा रचल्या स्मशान महिसी प्रेत ठेवून ते चित्तेसी अग्नी लावू म्हणिताती ते पावन गोपीचंद मग आपण चिंतित बैसोनी शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागी की भस्म झाली या पोटी मग क्रोध नावरे जालिंदर जेठी नगर पालते घालून शेवटी तुम्हा भस्म करील की
ऐसे बोलता गोपीचंद वचन, क्रोध दाटिला तिलकचंद पूर्ण, म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपण मिरवितसे, तरी आम्हा सांगतोसी ऐसे, करुणी दावी चमत्कारास, येरी म्हणे उत्तरा सरसे बोलेन तैसे घडेल, येरी म्हणे वाम कर काढून देतो जाई सत्वर, पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेतो रक्षामी हे, येरी म्हणे फार फार बरवे चंपावतीचे प्रेत रक्षावे, मी हस्त दावण्या गुरु ते भाव उपजवीन, प्रेमाचा तिलकचंद पुत्रा सांगून वाम करतीये, तेचा दे काढून गोपीचंद चितासनी होऊन उठून या बोळविला, नात गोपीचंद घेऊन या कर पुढे चालिला मार्गावर, एक कोसेता रूपावर काय केले इकडे, चिते माझी घालून या प्रेत डावलून गेले सकळ आप्त, एडीकडे नृपानाथ हेला पट्टीने चालिला, मार्गी येता 5 कोस, परी हे कळले जालिंदरास, मनात म्हणे नव्हे सुरस, गोपीचंद आल्याने पिशून करतील विचक्षणा, नाना परीची होईल वल्गना, आणि बाळ पावेल शोकस्थाना, आप्तजना पुढती, ऐसा विचार करून चित्ती आपण चालिला कृपामूर्ती, प्रयाण आश्रमंत्र विभूती चर्चोनी आणि जव्हाळी, तर ते प्रयाण अस्त्रमंत्र एकचे नैश धराज पुत्र, जाणत होता अस्त्रपवित्र येरा माहीत नव्हतेची, ते अस्त्र जालिंदरापाशी होते अति उजळपणासे, प्रयाण भस्म लाविता बाळासे वातगती चालिला, मग लोटता एक निमिष धावून आला शतकोश, अकस्मात गोपीचंदनास निज दृष्टीने देखिले, म्हणे वत्सा पुन्हा परतून किमर्थ केले आगमन, चरणावरी भाल ठेवणे वृत्तांत सर्व निवेदिला, मग तो ऐकून वृत्तांत म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन रूपनाथ, नको करू काही चिंता पुनः फिर मागुता, अवश्य म्हणून दोघे जण मार्गे करीते झाले गमन, पौल पट्टना माझे येऊन रांजांगणी संचरले, तव ते आता सहित मेळा घालून बैसला होता पाळा विहीळ, चित्ती नाना बरळा रुदन शब्द बोलते, तो अकस्मात देखिले द्वयनाथ महातपी दर्शनयुक्त, देखिताची तिलकचंद यथार्थ धाव पुढे घेतसे, परमभक्ती करून यान मन त्वरे आणून या कनकासन, त्यावरी बैसवोनी अग्निनंदन पुढे उभा राहिला, परी तो नमनादी आदर, जैसा शठाचा शृंगार, की डिसाळपणी ओस नगर, तेवी विनय भावतो, की अजाकंठीचे लंबस्तन, की ग्वारोडियाचे शुरत्व पूर्ण, की विषचे मुख मंडन, तेवी नादर नृपाचा, की घंटा माझी जैसे अर्क, की हिवराची सावली शीतल देख, की पिशाच बोलणे न सत्यवाक, तेवी दावी विनय भावाते, की वृंदवनाचे गोमटे फळ, की अर्क वृक्षे लोंबिले केळ, की मैंदाचे गळा माळ, तेवी विनय भावाते, की बकाचे दिसे शुद्ध ध्यान, परी अंतरीचे घोकित वेची नमीन, की तस्कराचे मौन साधन, तेवी विनय भावाते, की अर्थ साधक वक्ता पूर्ण, परे घाते वेगे घेणार प्राण, तयाचे रसाळ भाषण, दावी विनय भावाते, की गोरक्षकाचे ऊर्ध्व गायन, ते कैस पाहावे तान मान, तेवी त्या राजाचा सन्मान, दावी विनय भावाते, की उदधीचे द्रोणात जळ, की कनक तुल्य पिवळा पितळ, की विनयाची गोडी बहु रसाळ, तेवी विनय भावाते, की उदधीचे द्रोणात जळ, की कनकतुल्य पिवळा पितळ, की विनयाची गोडी बहु रसाळ, तेवी विनय भावाते, की घर निघेची सवाष्णपण, की भोंद्याचे देवतार्चन, की म्हशाचे गण्या नाम, तेवी विनय भावाते, तन्याये तो नृपती, तिलकचंद उभा भक्ती परिभावना, सकळनाथा प्रति कळूनी आली तयाचे, म्हणे राया चंपावती, ज्ञानकला सगुण युवती, ऐसे जाया गृहाप्रती साजले माते दिसेना, जैसे शिव साळुंका सुरगणी, परी ते स्थापावे खडकी नेवणी, तेवी सत्य या सदने चंपावती साजना, गर्दवा काय चंदन लेपू, मर्कट व्यर्थ गिरवान भाषमोप, वायसा जाण कनक पिंजरूप, कदा काळी घडेना तन्याय चंपावती, तुझे गृही असे युवती, जैसा मैंद गृहा वसते, मनहीन मिरवितसे, परी आता सो कैसे काय करावे ब्रह्मचंतंत्रासो, मग पावण्या गोपी चंद वस्त्रास हस्त देईल म्हणतसे,
मग हस्त काढून या दृष्टी देता झाला कर संपुटी शिव जाणून या पोटे उच्चारण करी राया ते मग कवळून या भस्मचिमुटी मंत्रप्रयोग बोलिले ओठी होटी सकळ संजीवनी राहाटे प्रोक्षी तसे भुजाते भस्म भुजेसी होता सिंचन हा कमारती ते कारण हा केसरशी त्वरे उठून चरणी माथा ठेव तसे आहा जाज्वळ संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्रे कच मुखातून 2 वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकळा लागे भाव ठसला आहा जालिंदरनाथ भले भला पूर्ण ब्रह्म म्हणवोनी मग लाग वेगे सकळ उठून श्रीनाथांच्या लोटले चरणे म्हणती अपार केले कारणे शुक्र प्रत्यक्ष कलेचा हा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावे गोपीचंदन राव धन संपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चात्तापे पूर्ण तापले परिते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हानीला अति निर्मळ परे सवेची गंध मोरे लोळे उकिरड्यात होता वेळ विष्टा भक्षण आवडतसे तन्याय सर्व लोक बोलते पश्चातापे दौंदिको परी त्याचा सुटेन भोगिता नरक प्रारब्ध योग तयाचा असो ऐसे प्रारब्ध करणे श्री जालिंदर जाय उठवोनी मग उठता झाला कनकासे हेलपट्टणी जावया मग तो तिलकचंदर रूपती अभिमान दवडून आला झाला गलती सलील पण पदावरी मस्तक ठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पती तो राजवैभवे झालो उन्मत लघुमानीला गोपीचंदनाथ तरी क्षमेते वरी आता तुम्ही दयाळू कनवाळू संत माये होणे मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उतरा माझी साठवा ऐसे बोलून नम्रोत्तर चरणी मवळे वारंवार ठेवून म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐसे ऐकून या तयाचे वचन बोलत झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी का अवश्य म्हणून या तिलकचंद चंपावतीशी सांगे सदृद ती ते सांगून या पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती प्रतारा सहित बैसविली स्वपंक्तीत आपला अनुग्रह देऊन या तेथे नाथपंथी मिळविला आपले मुखीचा उच्छिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊन या केले अमरपणास मैनावती परे संचिली ऐसे रीती सारुणी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलकचंदा भाषण करिता झाला मुनिराजो म्हणे ऐकबा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपासी तरी सांभाळी याचे राज्यपदाशी बाळा ज्ञान असे याचे तुझा प्रताप माहिती संपूर्ण शत्रुन येते तेने करून मीही ते येथे षण्मास राहून सर्व अर्थपूर्वीन की परी राया षण्माणासाठी मीही जाईल तीर्थलोटे परी मुक्तचंद प्रता संकडे धावून घाले तू तेथे ऐसे बोलता अग्निसुत अवश्य बोले तो नृपरात यावले रावण्या एक रात्र निगते झाली उभयते करुणे जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन जालिंदर हे मार्ग धरून हेला पट्टीने चालिला तिलकचंद रूपनाथ बोलवोनी आहा स्वगृहात येरीकडे मैनावती सूत मुक्काम साधितसे ऐसिया राहणे मार्ग क्रमवणे राव गेला बद्रिकाश्रमी बद्रिकेत दार भावे नमवणे तपा लागे वैसला लोहकंटकी पादांगुष्ट ठेवून या तप करी वरिष्ठ येरीकडे जालिंदर वाटे येऊन या पोचला तेथे रावण्या षण्मास प्रीती मुक्तचंद उपदोषणे अर्थार्थी कानिपासह शिष्य कटका प्रती घेऊन या चालिला नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेले लोटून शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला मग ते तपाचा उचितार्थ उद्यापनादेव समस्त पाचारून या सर्व स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवून समस्त दैवता सनाथपणे मिरविला सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यास विला तो नृपवर पुन्हा दैवता आणून या सत्वर वरा लागे ओपिला असो येथून गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण श्री गोरक्ष श्री राज्यकारणे जाईल गुरु आणावया तरी आता अत्यद्भूत श्रोता सांगेल धुंडी सुत मालू ऐसे नाम ज्याते नरहरी वंशी मिरविला स्वस्ते श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टादशाध्याय गोडहा अध्याय 18 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
गुरुदेव दत्त सद्गुरानंदा सरम स्वामी महाराज की जय। बोल भवानी आई की जय, सदानंदाचा उदय उदय। बोल बापू भगत की जय, सदानंदाचा उदय उदय। नमः पार्वती पतये, हर हर महादेव। श्री नवनाथ महाराज की जय। मंगल मूर्ती मोरया।